जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल अकॅडमी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. नुकताच महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात आलेली आहे. त्यामुळेच हा विषय खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु महत्त्वाचा असूनच चालू घडामोडी आणि राज्यशास्त्र या दोन्ही दृष्ट्या पेपरमध्ये प्रश्न येण्याची संभाव्यता भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे आपण या प्रश्नाचं किंवा या पदाचं सविस्तर डिटेल्स जाणून घेऊया. त्यासाठी आपण या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. चला तर सुरू करूया. का बरं चर्चेत? सुनेत्रा अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. एकदम महत्त्वाचं आहे. बघा मित्रांनो, अभ्यास करत असताना जेव्हा तार्किकदृष्ट्या आपण अभ्यास करतो, त्यामुळे आपण जेवढं डीपमध्ये जातो त्यामुळे आपला प्रश्न तेवढाच चुकण्याचा संभाव्यता कमी होते. तर बघूया चालू घडामोडी आणि राज्यशास्त्र या दोन्ही विषयी बघूया. पण पहिला प्रश्न कशावर विचारला जातो त्यासाठी आपण काही आढावा घेणार आहोत. चालू घडामोडी या विषयाशी रिलेटेड आपण काही प्रश्न बनवलेले आहे. तर बघा, महाराष्ट्रातील 11व्या अत्यंत महत्त्वाची लाईन. 11व्या उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर पंकजा मुंडे, सुनेत्रा पवार, प्रतिभाताई पाटील, वरीलपैकी नाही. मित्रांनो, सुनेत्रा पवार. परंतु त्या काय आहे? एकूणातल्या 11व्या. हे IMP आहे. हे IMP नोट करत चला आणि प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत राहा, जेणेकरून तुमचे चांगल्या प्रकारे रिव्हिजन होणार आहे. तर बघूया दुसरा प्रश्न. सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या कितव्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? बघा मित्रांनो, आयोग तुम्हाला फसवण्यासाठी हाच प्रश्न 2 प्रकारे विचारला जाणार आहे. कारण की ते एकूणातल्या 11व्या आहेच आहे, परंतु महिलामधील त्या पहिलं आहे. महिलामधील पहिलं आहे. कारण की महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री आजपर्यंत तर 11 झाले आणि त्या 11मधील 10 हे पुरुषच होऊन गेलेले आहे. यानंतर 11व्या जे आहे ते महिला आहे, त्या म्हणजे सुनेत्रा पवार. तर बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? बघा, हा प्रश्न इतिहासाच्या बेसमध्ये बसतो. म्हणजेच हा प्रश्न याच्या आधी भरपूरदा विचारलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होऊन गेलेले आहे. तर बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात सर्वप्रथम उपमुख्यमंत्रीपदी पद कोणत्या वर्षी निर्माण झाले? आता बघूया. या प्रश्नाचं उत्तर आहे 1978. मित्रांनो, राज्यशास्त्र या विषयावर येणारे प्रश्न आणि त्यावरील संभाव्यता हे देखील आपण बघूया. परंतु त्याआधी आपण या पदाची सविस्तर पार्श्वभूमी बघूया. बघा, सुनेत्रा पवार ह्या पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला, व्हेरी इम्पॉर्टंट, पहिल्या महिला. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा म्हणूनही काम करतात आणि यापूर्वी त्यांनी राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. मल्टीलायनरमध्ये हा प्रश्न भरपूर येण्याचे चान्सेस आहे. राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व म्हणजे त्या सदस्य होऊन गेलेले आहे. त्यामुळे हे देखील लाईन तितकीच महत्त्वाची आहे. बघा, भारतीय राज्यघटनेत उपमुख्यमंत्रीपद. आता बघा मित्रांनो, उपमुख्यमंत्रीपद हे जे आहे संविधानिकदृष्ट्या कसं आहे किंवा त्याची सध्याची पोझिशन काय आहे हे आपल्याला जोपर्यंत माहीत नसेल त्यावर येणारे प्रश्न आपण चांगल्या प्रकारे टॅकल करू शकत नाही. म्हणून हे प्रश्न टॅकल करत असताना आपल्याला त्याचा बेस माहीत पाहिजे. म्हणजेच बघा, भारतीय राज्यघटनेत उपमुख्यमंत्री या पदाचा कोणताही प्रत्यक्ष उल्लेख किंवा संविधानिक तरतूद नाही. अत्यंत महत्त्वाचं. हे एक राजकीय व प्रशासकीय सोयीसाठी निर्माण केलेले पद असून उपमुख्यमंत्री तांत्रिकदृष्ट्या कॅबिनेट मंत्री म्हणूनच शपथ घेतात. मित्रांनो, हा तुम्ही नोट डाऊन करत चला, कारण की हे सर्वात इम्पॉर्टंट लाईन आहे. बघा, उपमुख्यमंत्री हे पद स्वतंत्ररित्या नसून ते एक कॅबिनेट मंत्री म्हणूनच शपथ घेतात. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने विशेष अधिकार नसून, म्हणजेच मुख्यमंत्र्यांना जसा विशेष अधिकार असतो त्याप्रमाणे त्यांना विशेष अधिकार नसून त्यांच्या वेतन व सुविधा कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबरीच्याच असतात. उपमुख्यमंत्री पदाबाबत महत्त्वाची संवैधानिक व राजकीय माहिती. संवैधानिक स्थान. आता बघूया आपण की राज्यघटनेत उपमुख्यमंत्री याबाबत कशा प्रकारे आपल्याला माहिती मिळू शकते. राज्यघटनेत कलम 163
आणि 164 अंतर्गत मंत्रिमंडळाची तरतूद आहे, परंतु उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाही. मित्रांनो, जेव्हाही आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कलम महत्त्वाची राहते. त्यानंतर त्या कलमामध्ये पर्टिक्युलरली कुठली मुवमेंट कुठला वर्ग किंवा कुठले पद येतात हे देखील महत्त्वाचं आहे. जसं की 163 मंत्र्यासंबंधित आहे, तर 164 इतर मंत्र्यांची संबंधित आहे. परंतु राज्यघटनेत आपण जेव्हा कलमांचा अभ्यास करतो तेव्हा उपमुख्यमंत्री म्हणून अशी कुठल्याच प्रकारची कलम नाही. म्हणून हे संवैधानिक पद नसून जे की राजकीयदृष्ट्या निर्माण केलेले आहे. शपथ आणि नियुक्ती. उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून शपथ घेतात. बघा, शपथ कशा प्रकारे घेतात ते, तर मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून. हे महत्त्वाचं आहे, नोट डाऊन करत चला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनुसार किंवा वरून राज्यपालाकडून त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा दिला जातो. अत्यंत महत्त्वाचं. विद्यार्थी मित्रांनो, मल्टीलायनरमध्ये हे तुम्हाला विचारणार आहे की कोणाकडून दिला जातो, ते म्हणजे राज्यपालाकडून. आता बघूया अधिकार. या पदाला संविधानाने कोणतेही स्वतंत्र आर्थिक किंवा प्रशासकीय अधिकार दिले नाही. IMP काय म्हटलं आहे, स्वतंत्र आर्थिक किंवा प्रशासकीय अधिकार दिले नाहीत. हे नोट डाऊन करत चला. उपमुख्यमंत्र्याकडे महत्त्वाच्या विभागाची उदाहरणार्थ गृह, वित्त जबाबदारी सोपवली जाऊ शकते, जी राजकीय वजनावर अवलंबून असते. म्हणजे राजकारणात ज्या पक्षाचे वरिष्ठ नेते असते त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाते जनरली. तर बघूया, राजकीय निर्मिती म्हणजे हे पद निर्माण कशा प्रकारे झाले त्याबद्दल सविस्तर माहिती बघूया. युतीचे सरकार असताना सत्ता वाटप पक्षात 2 मोठे नेते असणे किंवा प्रादेशिक संतुलन राखण्यासाठी हे पद निर्माण केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत असतो की आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्यामध्ये जेव्हा मंत्रिमंडळ जेव्हा बसते तेव्हा इतर मंत्र्यांना किंवा ज्या सदस्यांना मंत्री म्हणून सदस्यता मिळत नाही तर त्यांना हे एक पद देऊन त्यांचं सॅटिस्फॅक्शन केले जाते. बघूया, कायदेशीर स्थिती काय आहे. याची कायदेशीर स्थिती हे बघूया आपण. हे पद घटनात्मक नसेल तरी सर्वोच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्र्याची नियुक्ती घटनाबाह्य नसल्याचे स्पष्ट केले. बघा मित्रांनो, हे लाईन अत्यंत इम्पॉर्टंट करून ठेवून द्या. बघा, हे पद घटनात्मक नसले तरीही सर्वोच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्रीपदाची नियुक्ती ही घटनाबाह्य म्हणजेच कायद्याच्या विसंगत नाही आहे असे स्पष्ट केले आहे. कारण शेवटी ते मंत्रीच असतात. जसं की मंत्री हे संविधानिकदृष्ट्या आहे, ते पद संविधानिकदृष्ट्या आहे, परंतु उपमुख्यमंत्री हे पद संविधानिकदृष्ट्या नसून देखील ते मंत्रीच असतात. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना घटनाबाह्य केले नाही. थोडक्यात, उपमुख्यमंत्री हे पद संविधानाने निर्माण केले नसून ते राजकीय गरजापोटी तयार केलेले एक प्रभावशाली पद आहे. आता बघूया यावर येणारे प्रश्न. प्रश्न पहिला, उपमुख्यमंत्री पदाबाबत विचार करा. जसं की ते पद कशा प्रकारचं, कशा स्वरूपाचं आहे व आत्ताच आपण लगेच बघितलेलं आहे की ते संवैधानिक आहे की असंवैधानिक आहे की वैधानिक आहे, वरीलपैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वरीलप्रमाणे बघितल्याप्रमाणेच या प्रश्नाचं उत्तर होणार बी, म्हणजेच असंवैधानिक, ज्याचा उल्लेख घटनेत केला नाही, जे राजकीय हेतू यामुळे निर्माण केलेलं पद आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोण उपमुख्यमंत्री पदाची शपथ देते. आता बघा, हा प्रश्न एकदम महत्त्वाचा ठरतो यासाठी का इथे विचारलेला आहे आपल्याला की शपथ कोण देते. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा यासाठी होतो मित्रांनो की आपल्याला बरेचदा आपण घाई गडबडमध्ये वाचत जातो, एक्झामचं प्रेशर राहते, टायमिंगचा अभाव राहतो, त्यामुळे आपला येणारा प्रश्न आपण चुकून देतो. बघा, शपथ कोण देते. तर मला एक सांगा, राष्ट्रपती हे राज्यात शपथ देत नसतात, परंतु मुख्यमंत्रीला स्वतःच राज्यपाल शपथ देतो. त्यामुळेच राज्यपाल म्हणजेच कसं आहे की मुख्यमंत्री आणि इतर मंत्री यांना राज्यपाल शपथ देत असते. तर उपमुख्यमंत्री हे देखील एक प्रकारचे मंत्रीच आहे, तर त्यामुळे त्यांना शपथ देखील राज्यपाल देते.